ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत, ज्याची तयार उंची आहे 12.5 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेले आहे 13.5 इंचावरती। इथे तुम्ही 12 इंचही तयार उंची ठेवू शकता, परंतु 12.5 इंच उंची माझ्या हिशोबाने बरोबर आहे। पहा, कस्टमरच्या हाईटच्या नुसार आपण ही उंची घ्यायची असते, त्यांच्या ब्लाऊजवर जेवढी असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। मी माझ्या अंदाजाने तुम्हाला 12.5 इंचावरती दाखवलेले आहे। व्यवस्थित दोन्ही साईडला आपण असे मार्क करून घेतले। त्यानंतर पहा, आता ह्याचं जे शोल्डर आहे ते आपण घेतलेलं आहे 5 इंचावरती। तयारची शोल्डरची पट्टी आहे ती आपली होणार आहे 2.5 इंचावरती। हे पहा, अशा हिशोबाने बरोबर घेऊन त्यानंतर आपण ह्याची मुंडा जो आहे तो घेतलेला आहे आपण 5.5 इंचावरती। 5.5 इंचावरती मुंडा ह्याला बरोबर आहे। 28-30 छातीच्या मापासाठी पहा, याच पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। आता पहा, 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच। 30 छातीचा चौथा भाग आला आपला 7.5 इंच प्लस आपण 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे 9.5 इंचावरती 2 इंच एक्स्ट्राची शिलाई मार्जिन आहे तिथे आपण व्यवस्थित मार्क करून घेतलं। पहा, इथे तुम्ही 1.5 इंचही ठेवू शकता, परंतु नवीन जर शिकणारे असाल तुम्ही तर त्यावेळेस तुम्ही 2 इंच ठेवलं तरी चालेल। एक वेळा कटिंग करून नक्की पाहायचं, स्टिचिंग करून पाहायचं। जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा वाटत आहे तर तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता, परंतु शिकवण्यासाठी मी इथे तुम्हाला 2 इंचच घेण्यासाठी सांगणार आहे। त्यानंतर पहा, आता आपल्या इकडे मुंडा खोली जी आहे ती घ्यायची आहे 1.25 इंचावरती। आता 1.25 इंचावरती मुंडा खोली घेण्याचं कारण आहे म्हणजे आपल्या काखेमध्ये जो झोळ येतो तो येणार नाही आहे। पहा, 1.5 इंच जर तुम्ही इथे मार्किंग घेतली तर इथे काखेमध्ये 100% झोळ येणार। 1.25 इंचावरती घेतलं तर तुमच्या काखेमध्ये कुठेही ब्लाऊजला झोळ येणार नाही। पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, इथे आपल्याला शोल्डरच्या बाजूला वरच्या बाजूला शोल्डरची जी रुंदी आहे ती आपल्याला इकडे गळ्याची रुंदी जी आहे ती 2 इंचावरती घ्यायची आहे। 2.25 इंच घ्यायची नाही आहे, 2च इंच घ्यायची आहे। आणि बॅकचा नेक जो आहे तो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता। पहा, इथे मी 9 इंच दाखवण्यासाठी घेतलेला आहे। अर्धा इंच प्लस गळ्याची रुंदी जी आहे ती खालच्या बाजूने वाढवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्क करून पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे आहेत। हे फक्त मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने नेक घेऊ शकता। ज्यावेळेस तुमचा गळा छोटा असेल त्यावेळेस तुम्ही 1.5 इंच जी आहे ती मुंडा खोली घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। एकदम छोटा नेक म्हणजे 6 इंचापेक्षा छोटा, 6 इंचापेक्षा मोठा असला तेव्हा तुम्ही 1.25 इंचावरतीच मुंडा खोली घ्यायची आहे। त्यानंतर पहा, आता इथे टक्सची जी मार्किंग आहे ती आपली 4 इंचावरती येणार आहे। त्याच पद्धतीने उंचीही 4 इंचावरती येणार आहे। जेव्हा आपण शिवून रेडी करू त्यावेळेस ती 3.5 इंचाची उंची तयार होणार आहे। पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच असं मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर पहा, व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। खूप सविस्तरपणे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मैत्रिणींनो, एक कमेंट एक लाईक करायला नक्कीच विसरायचं नाही आहे। आवडतोय की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आता ते पहा, फिटिंगच्या साईडला आपण इथे व्यवस्थित असं अर्धा इंच वरच्या साईडला जाऊन असं तिरकेस रेषेमध्ये जोडून घेतलेलं आहे। पहा, अशा पद्धतीने आपली बॅकची जी मार्किंग आहे ती एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे। फ्रंटची मार्किंग मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे। आता ही पहा, अशी मार्किंग झाली। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ नुसते बघू नका मैत्रिणींनो, प्लीज या जसं मी दाखवलं आहे त्या पद्धतीने नक्की एक वेळा कटिंग करा आणि स्टिचिंग करून पहा। कटोरी ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तरी काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा आणि कटिंग स्टिचिंग करून मला नक्की एक कमेंट करून सांगा की ब्लाऊज कशा पद्धतीने आलेला आहे। कुठे तुम्हाला अडचण आली तर नक्की कमेंट करा, त्याविषयी मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देणार। पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मला तुमच्याकडनं 10 तरी कमेंट हवे आहेत की आम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून स्टिच केलेला आहे, त्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आहे। आपली सिरीज पूर्ण 48 पर्यंत चालणार आहे, त्यामुळे नक्की तुम्हाला एक वेळा कटिंग करून पाहायचे की यामध्ये काय अडचण येते। जर काही प्रॉब्लेम नाही आला तर तुम्ही ह्याच पद्धतीने प्रत्येक साईजचं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून स्टिचिंग करू शकता। त्यानंतर पहा, आता फ्रंट पार्टसाठी इथे आपण 1 इंच जी आहे ती उंची वाढवून घेतलेली आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मला अर्धा इंच उंची एक्स्ट्रा खूप होते, परंतु तुम्ही नवीन आहात म्हणून मी 1 इंच एक्स्ट्रा दाखवलेली आहे। 1 इंच समोरच्या भागासाठी तुम्ही एक्स्ट्रा घ्यायची आहे। आणि ज्यावेळेस फिटिंग करतो आपण, योकपट्टी ज्यावेळेस जॉईंट करतो त्यावेळेस मागचा आणि पुढचा भाग चेक करूनच त्यावरती योकपट्टीवरती तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे। जर एक्स्ट्रा भाग होत असेल तर तुम्ही इथे अर्धाच इंच घ्यायची आहे, लक्षात ठेवा। जर तुम्हाला एवढी 1 इंच पूर्ण लागत असेल तर तुम्ही 1 इंच कट करायची आहे, आणि जर नाही लागत असेल तर तुम्ही इथे अर्धाच इंच फक्त हाईटमध्ये वाढवायचं आहे समोरच्या उंचीसाठी। सध्या जे आहे ते कटिंगमध्ये तुम्ही 1 इंचच पूर्ण वाढवून घ्या। स्टिचिंग करते वेळे कसं बसते तुमच्या हिशोबाने, तुम्हाला मार्जिन किती लागते त्या हिशोबाने तुम्ही नेक्स्टची जी कटिंग आहे
ती करायची आहे. त्यानंतर पहा आता 5-5 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घेतलं. त्यानंतर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं समोरच्या मुंड्यासाठी आपण शोल्डर आणि जो आपला मुंड्याचा भाग आहे तो 5.5 इंचावरती, शोल्डर जे आहे ते 5 इंचावरती अशा पद्धतीने समोरच्या भागासाठी आपल्याला व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मागे पुढे व्हायला नको. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर इथे पहा आपल्याला काय करायचं आहे, दोन्हीमध्ये अर्धा इंच अंतर जे आहे ते घ्यायचं आहे. पेनाने असं अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचं, किंवा इकडे तुम्ही पाऊण इंचावरतीही मार्क करू शकता. त्यानंतर फ्रेंच कर्व ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं समोरच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे पहा वरच्या बाजूनी जे आहे ना, इथे आपल्याला गळ्याची जी रुंदी आहे ती 2 इंचावरतीच घ्यायची आहे. जशी आपण बॅकला घेतली त्याच पद्धतीने घ्यायची आहे. आता समोरचा गळा 5.5, 6 किंवा 6.5 इंचाचाही असू शकतो. आपण फक्त बेसिकमधला घेऊया, तो म्हणजे घेतला आपण 6 इंचावरती. आणि खालच्या बाजूने गळ्याची जी रुंदी आहे ती आपण इथे 2.5 इंच घेतली आहे, जेणेकरून गळा असा खेचल्यासारखा होत नाही. पहा व्यवस्थित कम्फर्टेबल बसतो. त्यामुळे 2.5 इंचावरती घ्यायचा समोरचा गळा, खालच्या बाजूने वरच्या बाजूने 2 इंचावरती, आणि त्यानंतर असं गोल शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम पहा आता इकडे मुंड्याचे जिथे तुम्ही आकार देता फ्रंट बाजूचा, तिथे पहा 3 इंच बरोबर सरळ रेषेतच यायला पाहिजे, आणि त्यानंतर कर्व शेप द्यायला चालू करायचं आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा आता 3 इंचची जी आहे ती आपण योकपट्टी इथे मार्क करून घेत आहोत. अशा पद्धतीने 3-3 इंचाने दोन्ही बाजूने आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा, आणि त्यानंतर सरळ रेषेमध्ये अशी जोडून घ्यायची आहे. इथे कुठे आपल्याला एक्स्ट्रा योकपट्टी की वाढवायची नाही आहे, फक्त ह्या भागामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची, बाकी काही एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे. आणि 1.25 इंचावरती बरोबर आपल्याला या बाजूने योकपट्टी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित 1.25 इंचावरती योकपट्टीच्या बाजूने वाढवून घ्यायची, आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला योकपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला 4.5 इंचावरती जे आहे व्यवस्थित असं ते कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर 3 इंचावरती बरोबर सरळ रेषेमध्ये वरच्या बाजूने जायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने कटिंग केले तर काही अडचण येत नाही. गळ्याच्या बाजूने वरच्या बाजूला इथे आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचं आहे, आणि त्यानंतर पहा आता तिसरा पॉईंट जो येणार आहे तो आपला मुंडा जिथे आहे मुंड्यापासून आतल्या बाजूला 2 इंचावरती घ्यायचा आहे. आणि अशा हिशोबाने आपल्याला जे आपले हे 4 पॉईंट भेटलेले आहेत ते 4 पॉईंट व्यवस्थित असे मॅच करून घ्यायचे आहेत. पहा किती एकदम व्यवस्थित आणि एकदम इझी पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे. त्यानंतर पहा आता इकडे आपण जसं बॅकला फिटिंग साईडला अर्धा इंच वरच्या बाजूला घेतलं होतं, सेम त्याच पद्धतीने इथेही अर्धा इंच जे आहे ते वरच्या बाजूला आपल्याला इकडे क्रॉसमध्ये कट करायचं आहे. अशा पद्धतीने कटिंग करून पहा, नक्की खूप सुंदर असा ब्लाऊज बसणार आहे. पहा त्यानंतर आपल्याला जो आहे हा पार्ट तो पूर्ण आता कट करून घ्यायचा आहे. बॅकचा जो मार्क केलेला आहे तो कट करायचा नाही आहे, फ्रंट साईडचा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. खूप डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे मैत्रिणींनो, पण प्लीज नक्की एक वेळा तुम्ही कटिंग करून स्टिचिंग करून मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करून सांगणार आहात की हा ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित स्टिच करता आलेला आहे की नाही आहे, त्यामध्ये कमी जास्त काही वाटतं आहे का, काय प्रॉब्लेम येतो आहे का, हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून प्रत्येक छोट्या मोठ्या टिप्ससहित मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि नवीन जे पाहत आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 28 पासून 48 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटोरी कटिंग पूर्ण बघायला भेटणार आहे. आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरायचं नाही आहे, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ जो आहे तो सर्वप्रथम तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे 2 पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन करायची गरज नाही आहे. जे आहे सेम याच पद्धतीने ठेवायचं आणि ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. फक्त वाढवायचं आहे आपल्याला कटोरी. आता इथे सेम तीच मेथड वापरायची तुम्हाला. मागचा जो भाग आहे त्याचा इथे मागचा भाग असं लिहून ठेवायचं. अशा पद्धतीने पूर्ण उंची जी आहे ती लिहून घ्यायची आहे. 12.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी, म्हणजे 13.5 इंच. किती छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे? 30. बरोबर प्रत्येक जी कटिंग आपण केली त्यावरती या पद्धतीने लिहून ठेवायचं आहे. आणि हे पेपर पॅटर्न जे आहे ते सांभाळून ठेवायचे आहेत. 30 मापाचा कुठलाही ब्लाऊज तुमच्याकडे कटिंग शिवण्यासाठी आला तर तुम्ही हे पेपर पॅटर्न वापरून नक्की स्टिच करू शकता. फक्त फिटिंग करताना ॲडजस्टमेंट करायची आहे. ब्लाऊज फिटिंग कशा पद्धतीने करतात याविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तोही नक्की जाऊन बघायचा आहे तुम्ही. प्रत्येक पार्टवरती अशा पद्धतीचं लिहून ठेवायचं आहे किती साईजचं आहे, की पटकन तुम्हाला हे ज्यावेळेस कटिंग करतील त्यावेळेस खूप सोपी जाणार आहे.
त्यानंतर पहा आता व्यवस्थित असं आपल्याला जशी कटोरी आपण मार्क केलेली आहे सेम त्याच पद्धतीची अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। 28 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवली होती कटोरीची, त्यामध्ये हा जो पार्ट आहे कटोरी वाढवण्याचा, इथे माझा मोबाईल 2-3 वेळा मध्ये स्किप झालेला होता, त्यामुळे पहा याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे। कुठे कुठे मिस झालं होतं ते मी पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे। आता हे पहा इथे 4.5 इंच बरोबर आपलं कटोरीची जी रुंदी आहे ती आलेली आहे। आणि या कटोरीचा 5 मिनिट जो आहे कटोरी कशी आपण काढायची, तर त्यासाठी तो एक बेस्ट फॉर्म्युला आहे। पहा 1.5 इंच ह्या बाजूला आपण एक्स्ट्रा घेतलं मार्जिन, त्याच पद्धतीने ह्याही बाजूला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने 1.5 इंच वाढवायचं आहे। त्यानंतर याची उंची जी आहे ती 4.5 इंच आहे। पहा मार्कर आपला ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्यावेळेस मागे पुढे होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। 4.5 इंच बरोबर आपली उंची त्या बाजूने आहे, तर 4.5 इंचच या बाजूने यायला पाहिजे। पेनाने थोडं मागे पुढे झालेलं आहे तर तिकडे आपण चेक करून घ्यायचं, मोजूनच घ्यायचं, ॲडजस्ट करायचं व्यवस्थित असं, आणि त्यानंतरच आपल्याला पूर्ण लाइनिंग देऊन घ्यायची, त्याची मार्किंग त्यानंतरच करायची आहे। पहा व्यवस्थित 1.5 इंच या बाजूने 1.5 इंच ह्या बाजूने झालेलं आहे। आता इथे पहा आपला जो मेन जो पार्ट आहे वाढवण्याचा तो इथे पहा आता 1/2 इंचावरती, त्यानंतर असे अंदाजाने आपण इथे असे 4 मार्क करून घ्यायचे। 1/2 इंच वाढवलं, त्यानंतर इकडे अर्धा इंच वाढवायचं, त्यानंतर इकडे 1/2 इंचावरती वाढवायचं, 1/2 इंच, अर्धा आणि 1/2 इंच, त्यानंतर इथे 1 इंच वाढवायचं, आणि या साईडला जे आहे ते आपलं 1.5 इंचावरती वाढवलेलं आहे आपण। ह्याची 4 पार्ट्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हे जे पॉईंट आपण घेतलेले आहे ते पॉईंट व्यवस्थित पद्धतीने असे जोडून घ्यायचे। थोडे मागे पुढे झालेले असले तरी तुम्ही तुमच्या हिशोबाने असे शेप देताना ॲडजस्ट करून घ्यायचे, जेणेकरून शेप द्यायला खूप सोपा पडतो आपल्याला। याचा शेप खूप व्यवस्थित आलेला आहे। पहा माझं स्टँड आहे ते त्यामध्ये तुम्हाला थोडंसं झूममध्ये एक बाजूला दिसते आणि एक बाजूला क्लिअर दिसते। पहा नवीन स्टँड घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण ऑनलाईन ऑर्डर माझ्यापर्यंत येत नाही आहे, त्यामुळे थोडंसंच थांबा, मी ॲडजस्ट करणार आहे त्यासाठीही। हे पहा अशा पद्धतीने 4.25 इंच बरोबर या साईडने आलं, तर 4.25 इंचच बरोबर याही बाजूने आपलं बरोबर मार्किंग आलेलं आहे। अशा पद्धतीने पहिले चेक करून घ्यायचं व्यवस्थित आलं की नाही। त्यानंतर टक्सची जी उंची आहे छोट्या साईजसाठी ती आहे आपल्याला किती घ्यायची आहे, 2.5 इंचावरती, इथे 2.5 इंच सरळ रेषेमध्ये मार्क करायचं। त्यानंतर ही पहा या बाजूने 1.5 इंच टक्स पॉईंट देऊन घ्यायचा, याही साईडने 1.5 इंच जे आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, आणि याने आपल्या कटोरीला जो आहे तो व्यवस्थित असा पफ येणार आहे। पहा अशा हिशोबाने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, जसं आपण ड्रॉ केलेलं आहे सेम त्याच पद्धतीचं कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जो कटोरीचा जो आपण किती टक्स पॉईंट घ्यायचा आहे ते समजत नसेल तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, आपली जी छाती असते तर छातीचा 10वा भाग घ्यायचा, जो येईल तो 6वा भाग घ्यायचा, जो येईल तो 6वा भाग, आणि त्यामधनं अर्धा इंच मायनस करायचं। अशा हिशोबाने पहा आपला टक्स पॉईंट जो आहे छातीची जी आपण मार्किंग करतो कटोरी वाढवण्यासाठी ती या पद्धतीने केली जाते। हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे। आता इथे थोडंसं चेंजेस करायचं आहे, व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, दोन्ही सेंटर एकमेकांवरती ठेवून घ्यायचे, बरोबर मिडलला आलेलं आहे, म्हणजे आपली कटोरी कुठेही मागे पुढे झालेली नाही आहे। त्यानंतर पहा आता इकडे 1.5 इंच आणि 2.5 इंचावरती इथे असं व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आपण। हा पहा अशा पद्धतीचा याचा शेप तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये अजून थोडीशी कटिंग आपल्याला करायची आहे, लक्षपूर्वक पहा। अशा पद्धतीने पावरचं सेंटर व्यवस्थित मॅच करून घ्यायचा आणि चेक करून घ्यायचं। त्यानंतर एक्स्ट्रा जी कटोरी आहे आपली वाढलेली ती फक्त आपल्याला जे साईडचा बॉटम आहे बेल्ट जो आहे आपण बाजूचा कट केलेला त्यापेक्षा फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे। आणि तिथून तिरकस असं या बाजूने बरोबर अर्धा इंचाची एक्स्ट्रा जेवढी झालेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती एकदम कट टू कट बसणार आहे, कुठेही कमी जास्त पडणार नाही। अशा पद्धतीने नक्की कटिंग करून एक वेळा स्टिचिंग करून बघा, आणि नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की कशा पद्धतीने तुम्ही कटिंग केली आणि ती कशी बसलेली आहे कटोरी। हे अर्धा इंच मार्किंग ठेवून बरोबर अशी यावरती ठेवून घेतली तर ही ॲक्युरेट बरोबर कटोरी आपली बसलेली आहे। तर तुम्ही कटिंग करून स्टिचिंग करून बघायचं आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की किती व्यवस्थित आली किती नाही, काय प्रॉब्लेम आला तरी नक्की कमेंट करून विचारायचं आहे। अशा पद्धतीने पहा आपली पूर्ण जी आहे ती मार्किंग कटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। खूप मेहनतीने मैत्रिणींनो व्हिडिओ बनवते मी, वेळात वेळ काढून बनवते तुमच्यासाठी। त्यानंतर पाहता मेन इकडे जी गोष्ट आहे ती आपल्याला गळ्याच्या साईडला जे आहे ते अर्धा इंच डाऊन करायचं आहे। दोन्ही पार्ट मी एकमेकांवरती ठेवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असं तिरकस रेषेमध्ये आपल्याला इकडे अर्धा इंच गळ्याच्या बाजूला घेऊन इकडे असं अर्धा इंच डाऊन करायचं आहे। तर हे तुम्ही कटिंग करते वेळेसही करू शकता किंवा स्टिचिंग करते वेळेही करू शकता। मी फक्त तुम्हाला
ड्रॉ करून दाखवलेलं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कधी कट करायचं ते ठरवून घ्यायचं, जेणेकरून गळा जो आहे तो आपला उतरत नाही. त्यानंतर पहा आता इकडे जे आहे हे अर्धा इंच पहा इथे योगपट्टीचं अर्धा इंच वरच्या साईडने योगपट्टी जोडण्यासाठी जाणार आहे, खालच्या साईडने अर्धा इंच जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही डबल फोल्ड कटोरी काढता त्यावेळेस अर्धा इंच कटिंग करतानाच कमी करायचं आहे, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम यायला नको. आणि अस्तरचं जर शिवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला हे असंच ठेवून करायचं आहे. ह्या साईडला अर्धा इंच मार्चिंगमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर बरोबर आहे ते मागचा पुढचा भाग आपला सेम होणार आहे. तेही तुम्ही चेक करून बघायचे तुम्हाला किती वाढवायला लागते. अशा पद्धतीने तयार झाली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.